फार फार वर्षापूर्वी एका खेड्यात रमेश नावाचा शिक्षक आपल्या वडिलोपार्जित वाड्यात राहत असे. त्याची पत्नी कमला घरकाम करत असे. या दोघांना अनेक वर्ष मूलबाळ नव्हते. अनेक देवधर्म उपास तापास केल्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव राजू ठेवले. साहजिकच कमला मुलाला जीवापाड जपत असे. 5 मिनिटसुद्धा नजरेच्या आड होऊ देत नसे. गावात 7वीपर्यंत शाळा होती. पुढच्या शिक्षणाला तालुक्याला जावे लागत असे. रमेशची शाळा ही तालुक्यालाच होती. 5-6 किलोमीटर अंतरावर. ते सायकलनेच जात येत असत. राजू आता 4थ्या वर्गात शिकत होता. त्याचं खेळाकडे जास्त लक्ष लागलं. शाळा सुटली की काही मुलं वडाच्या झाडावर खेळायला यायची. त्यात राजू पण आल्या आल्या दप्तर घरात ठेवून लगेच खेळायला जात असे. वडाचं झाड कमलाच्या घरापासून जवळच रस्त्याच्या बाजूला होते. कमलाच्या दारातून ते दिसायचे. झाड जुनं असल्यामुळे विस्तारलेलं होतं. त्याच्या पारंब्या जमिनीला टेकलेल्या होत्या. मुलं पारंब्याला पकडून झोके घेत असत. या फांदीवरून त्या फांदीवर जाणे, लपाछपी खेळणे. त्या काळी मनोरंजनाची साधनेही नव्हती. शाळा सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळा भरेपर्यंत मुलांना काहीच कामे नसायची. त्यामुळे मुलं मनसोक्त खेळत असत. पण राजू खेळायला गेला की कमला अस्वस्थ होत असे. तिच्या मनात सारखी भीती असायची. याचा पाय तुटला तर, याचा हात तुटला तर, डोक्याला मार लागला तर. तिने त्याला अनेक वेळा समजावून सांगितले. पण राजू मुलांना पाहिले की वाऱ्यासारखा धावत जायचा. जोरात म्हणायचा, आई मी लवकर येतो. पण लवकर काही येत नसे. अंधार पडू लागता सर्व मुलं आपापल्या घरी जात असत. रमेश शाळेतून आला की कमला रोज रोज त्याच्या मागे लागायची. याला रागवा हो, धाक दाखवा, तो झाडावर गेला नाही पाहिजे. 1-2 वेळा रमेश तिला म्हणाला, अगं मीही त्याच झाडावर खेळलो. माझे वडीलही खेळले. कदाचित माझे आजोबाही खेळले असतील. तू चिंता करू नको, काही होत नाही. आणि सर्व मुलं खेळतातच की. त्यावर कमला रागात म्हणायची, अहो त्यांना 4-4 लेकरं आहेत. एखादं मेलं तरी फरक पडायचा नाही. यावर रमेश गप्प बसायचा. दिवसेंदिवस कमलाची चिंता वाढतच होती. मुलं झाडावर खेळायचे सोडत नव्हते आणि राजू खेळायला गेल्याशिवाय राहत नसे. रमेशच्या डोक्याला रोजचाच त्रास झाला. एक दिवस रमेशला एक कल्पना सुचली. तो कमलाला म्हणाला, मी एक नाटक करतो. तू मला साथ दे. जर आपला प्लॅन यशस्वी झाला तर राजू कधीही झाडावर जाणार नाही. तिला तेच पाहिजे होते. दोघांनीही ठरवले नाटक करायचे. दुसऱ्या दिवशी मुलं शाळेतून येण्या अगोदर रमेश घरी यायला निघाला. वडाच्या झाडाजवळ येताच त्याने पाहिले, थोड्या अंतरावर समोरून 2 तरुण मुलं येत आहेत. ते पाहून रमेश झाडाच्या खाली पडला आणि चुपचाप पडून राहिला. मुलांनी पाहिलं. गुरुजी पडले. ते धावत त्याच्याजवळ आले. त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न करू लागले. रमेश जणू बेशुद्ध पडला. पाहता पाहता 5-10 माणसं गोळा झाली. कोणीतरी कमलाला येऊन सांगितले. ती रडत बसली. 4 मुलांनी झोळी करून रमेशला घरी आणले. पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावातली सारीच बाया माणसं घराच्या बाहेर गोळा झाली. प्रत्येकजण काही ना काही सल्ला देऊ लागला. कुणी म्हणे, या देवाचा अंगारा लावा, त्या देवाचा अंगारा लावा, या देवाला उदबत्ती लावा, हे करा न ते करा. रमेश काही शुद्धीवर येईना. गावागावाच्या मांत्रिकाची थोरवीसुद्धा सर्वजण सांगू लागले. थोड्या वेळात राजू शाळेतून आला. आपल्या दारापुढे एवढी माणसं का गोळा झाली त्याला काहीच समजेना. आई रडत होती म्हणून तोही रडू लागला. काही तरुण मुलांनी तालुक्यावरून डॉक्टर घेऊन आले. डॉक्टरनी रमेशला तपासू लागले. ठोके बरोबर, सर्व बरोबर. त्यांनाही समजेना हा उठत का नाही. त्यांनी लोकांना सांगितले, घाबरण्याचे कारण नाही. आता त्यांना मी एक इंजेक्शन देतो. हे 1 तासात शुद्धीवर येतील. असे म्हणून एक शक्तीचे इंजेक्शने डॉक्टरने रमेशला देऊन डॉक्टर निघाले. थोड्या वेळाने रमेशच्या हालचाली सुरू झाल्या. सर्व लोकांच्या जीवात जीव आला. तो उठून बसला. सर्व लोकांनी प्रश्न विचारण्याचा भडीमार सुरू केला. काय झाले, कसे झाले. रमेश थकलेल्या आवाजात बोलला. शाळेतून घरी येऊ लागलो. वडाच्या झाडाखाली आलो तेव्हा मला कुणीतरी उचलून फेकले. पुढचे मला काहीच आठवत नाही. झालं. सर्वांचा विश्वास बसला. या झाडावर भूत आहे. दुसऱ्या दिवसापासून सर्व मुलांचे झाडावर खेळणे बंद झाले.
तिकडे कुणीही जाईनसे झाले. रमेशने 8 दिवसाची सुट्टी टाकून गाववाल्यांना सांगितले, जरा इलाज करून येतो. बायको मुलांना घेऊन देवदर्शन करून आला. शाळेत जाताना रमेशने पाहिलं, झाडाखाली हळदी, कुंकू, फुलं, नैवेद्य दिसू लागले. आपल्याला भूतबाधा होऊ नये म्हणून सर्व गावकरी भूतारला प्रसन्न करू लागले. रमेश गालातल्या गालात हसला. मी काय करायला गेलो आणि काय झाले? त्या गावात वर्षानुवर्ष ही प्रथा चालू झाली. कुणीही असो, सुशिक्षित, अशिक्षित, झाडाला हात जोडल्याशिवाय पुढे जात नसत. कुणीही भूताचा शोध घेतला नाही. सुरू झालेल्या परंपरेला कुणीही विरोध केला नाही. डोळे बंद करून सर्व मान्य करणे एवढे सर्वांना ठाऊक होते. अशा कितीतरी प्रथा, परंपरा आपण जपतो. एकदाची त्याचा इतिहास जाणून घेण्याची आपली तयारी नसते. कोणत्याही परंपरेची कथा मनाला पटो अथवा न पटो, मनुष्य ती परंपरा जपण्यात मग्न असतो. पिढ्यानपिढ्या हे चक्र चालूच राहते. मनुष्य कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, आपलाच धर्म कसा सर्वात श्रेष्ठ आहे हा त्याचा दावा असतो. ह्या रूढी परंपरेत आपण किती बंदिस्त आहोत हे कोणाच्याही लक्षात येत नाही. आपले आपले धर्म जपण्यामध्ये मनुष्य मात्र मानव धर्म विसरून गेला. दुसऱ्यांना संकटात मदत करणे, सर्वांवर प्रेम करणे, मनातला द्वेष आणि तिरस्कार नष्ट करणे, भेदभाव नष्ट करणे, सर्वांप्रती बंधुत्वाची भावना जपणे हा मानव धर्म जोपर्यंत माणसाच्या मनात रुजत नाही तोपर्यंत मनुष्याला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येणार नाही. आपण आशा करू सर्वांना सत्याची ओळख हो, सर्वांची बुद्धी विकसित हो, सर्वांना स्वतंत्र विचार करण्याची ताकद मिळो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. धन्यवाद. चॅनेल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.